अगासन 40+ संघाबरोबर म्हणजे नीता स्मृती अगासन 40+ बरोबर मॅच असेल ती सलामीची जोडी आपण पाहू शकतो पप्पू आणि गोविंद. पप्पू आणि गोविंद ही जोडी वाकलन संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतोय. यावेळेला जीत भोईर यांचे बंधुराज आपण पाहू शकता कमलाकर भोईर. यष्टीरक्षक जर आपण बघतो जयेंद्र ऑन साइडला शॉट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण शॉटला ग्रीजन मध्ये शॉट मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनला नितीन डीप मध्ये आहेत ऑफ साइडला क्षेत्ररक्षण अजूनही सजत आहेत. यष्टीरक्षक थोडस बघा क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करतात नितीला थोडस डीप घेतात की सांगतात थोडस मिड विकेट मध्ये जा आपण डीपला जायचंय. सचिन बघा लॉंग ऑनला जात आहेत. शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील त्यानंतर मॅच असणार आहे सेमीफायनलची देसाई 40+ विपक्ष जुनोमोरी 40+ आणि इथून जर संघ जिंकेल तर अगासन बरोबर फाईट बॅक करेल सेमीफायनल. एक दिवसीय मॅच आहे एक दिवसीय स्पर्धा आहे. कमलाकर केबी पहिला चेंडू सुरेख टायमिंग होता यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू गेला वन बाउन्स लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर चौकार. सचिनला तिथून काढला आणि तेच बघितलं लेखक म्हणून देखील तो आता कामगिरी करत असतो. केबी ऑन साइडला झेलची शक्यता आहे मिडॉनला सोपा झेल सोडलाय. इथे काय झालंय संवाद मधला स काढला वाद झाला आणि गोविंद सारखा बॅटर इथे धावबाद झाला. सुनील भाणे येत आहेत असं वाटतं नवीन शूज आहेत मला या स्पर्धेतच त्यांनी उद्घाटन केलंय. गोविंदचं लक्षण होतं एक बंधुराज बाद झाला दुसरा बंधुराज मैदानाचा संवाद कोऑर्डिनेशन झालं नाहीये. पप्पूचा फटका खूप चांगला होता झेल सुटला होता बेडॉनला जीवदान मिळालं पप्पूला आपण बोलले तर. संजयने खूप चांगला झेल घेतलाय माफ करा संजयने झेल सोडला आणि रनआउट झालाय. कमलाकर राईट आर्म राऊंड गड मारत शकला पप्पू शॉर्ट प्लेनचा चेंडू पायची तर स्ट्रॉंग अपील झालं यावेळेला. चेंडू पडल्यानंतर आपण तर हाईट फॅक्टर देखील चांगली होती पण पंच सांगतात की ऑप्शन सोडून जाणार हा चेंडू आहे. परफेक्ट जर मिडिल स्टॉमर हा चेंडू असताना तर कदाचित पंचांचा बोट आकाशाकडे गेला असता. चांगलं कमबॅक बघायला मिळतं कमलाकरच्या माध्यमातून. कमलाकर भोईर जितके चांगले आपण इथे मंडप प्रॉपरेटर आहेत तेवढेच चांगले गोलंदाज देखील आहेत क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात. चेंजा पेस आपल्या बॅटने ऑन साइडला कार्पेटच्या चेंडू चालला वाडीश लॉंगरला नितीन आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कुट्रो डीप मधनं बघा काय फेकी दिली नितीनने कौतुक करेल नितीनचं देखील. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. अशोक पाटील देखील दुपारच्या भोजनानंतर आमच्या सोबत जॉईन झाले आहेत. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचे या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारच्या जर बघितलं 3ला 5 कमी आहेत म्हणजे 2:55 ओ हो 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 खूप चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता पण वेगप्रद चेंडू होता वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. पुढे पर्यंतची मार्कवर केबी शॉर्ट आपल्यांचा चेंडू ऑन साइडला पाठवून दिले बॅकपार्ट स्कोअरला ग्रीजर मधून चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक पाठला करतो पण गती खूप आहे चेंडूला चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पासेज चेंडू सीमा पार चौकार.
मागणी असते त्यांना देखील, ऑर्केस्ट्रा असो, भजन असो, अजून कोणते कार्यक्रम असो, कारण बोटांची जादू आहे ना ही. त्याच्या मागे प्रचंड सराव, प्रचंड मेहनत. पाचता वाकलन संघाच्या माध्यमातून वैदेही प्रभात फुटी प्लस वाकलन संघाच्या माध्यमातून कोण गोलंदाजीला येतोय? जनते जरा बॉलरचं नाव सांग. भोलानाथ. भोलानाथ येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं टेक घेतोय. हुक केलाय, चेंडूला पाठवून दिलं यावेळेला. मिड विकेट सीमारच्या पार षटकार. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कंड मारा करतो खाली गाव एणकडून. पुन्हा एकदा लिडिंग एज, झेलची शक्यता आहे. फटका फसलाय, झेल ड्रॉप. नाही असे झेल तुम्हाला पकडावे लागणार आहेत. कॅच विन द मॅच. मग गोलंदाज काय करेल? एक षटकानंतर गोलंदाज आणि फलंदाजाला झाडामध्ये अडकवलं होतं, तिथे झेल घेणं फार गरजेचं. शॉर्ट स्क्वेअर लागला. धावसंख्या 2 ने पुढे सरके. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. 17 धावा धावफलकातील लागल्या आहेत. दिवसात पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलंय श्रीनाथ पाटील, मॅन फ्रॉम नागाव, अतिशय चांगले क्रिकेटर, तेवढे चांगले पंच. भोलानाथ पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्राईकला पप्पू. भोलानाथ पप्पू फुलटॉस पाठवून दिलंय. चेंडूला लॉंग लेग सीमारच्या पार षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 23. हॅलो हॅलो जबरदस्त फटका, इनसाइड आउटचा लाजवाब फटका. चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार. का बॅटिंग करतोय पप्पू यावेळेला. जीवदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. धावसंख्या वेगाने पुढे शकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. आक्रमक बॅटिंग बघायला मिळते पप्पूच्या माध्यमातून. जेवढा चांगला गुणलेखक तेवढा चांगला क्रिकेटर. पाहिलंय पप्पूने आज खेळपट्टी कशा प्रकारे इथे बॅटिंग करता येते. जर विकेट थांबलं. बोलनाथ पुढे त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. हा चेंडू हुक केला यावेळेला फटका फसला हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल सुटतोय. पप्पूला जीवदान मिळतात वारंवार. गोलंदाज काय करला असे झेल जर तुम्ही सोडले तर. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. पप्पू खूप चांगली बॅटिंग करतोय. जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलतोय. वाकलन संघ ज्यासाठी जाणला तर 30 क्षेत्ररक्षणात त्याच्याकडे होत नाही. तो क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे बघायला मिळत नाही. वारंवार चुका होत आहेत. क्षेत्ररक्षक जयेंद्र थोडे नाराज होत आहेत. वाकलन संघ एक चांगला संघ आहे. रेग्युलर संघ देखील खूप चांगला आहे. 40 प्लसचा देखील तेवढाच चांगला आहे. भोलानाथ पप्पू
शॉर्ट चेंडू बॅकफुटा गेले, पूल केला यावेळेला, चेंडूला पाठवून दिले बॅकवर्ड, स्कोअर लेग सीमारेषा पार. आपण पाहू शकता महागड्या षटक बघायला मिळालंय, कारण या षटकात पप्पूला 2 झेल मिळाले आणि तोच पप्पू आता खूप चांगली बॅटिंग करतोय. गोविंद बघा आता शरद काकाशी बातचीत करतायत, काही हरकत नाही, मी रनआउट झालो तर काही हरकत नाही, पण पप्पू तर आहे, चांगली बॅटिंग करतोय पप्पू. अजूनही जर बॅटर बघितले तर पप्पू आहे ना, आपण आता पप्पू नंतर जर बघितले बॅटर तर भरपूर असे बॅटर आहेत. संजय बाकी आपण म्हणजे तर आपण भास्कर आहे, शरद आहेत. शरद त्यांचे खूप चांगले बॅटर आहेत, मिडल ऑर्डर मध्ये येतात, खूप आक्रमक बॅटिंग करतात, कमी चेंडू जास्त धावा, हे त्यांचं नेहमीच समीकरण राहिले शरद काकांचं. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं ढकलून संपल्या, धावा झाल्यात 35. प्रदीप लेफ्टमर आहेत, फुटटॉसर लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच, खूप चांगला झेल घेतला त्या लॉंग ऑफला. नितीन हेच सांगा की तुम्ही चेंडूवरती नजर ठेवा, तुम्हाला चेंडू पकडते, नजर जर हटवली तर दुर्घटना घडणार आहे. आणि सुनील बाद होतोय, नवीन बॅटर भास्कर एक चांगला डान्सर देखील आहे, जर्सी क्रमांक 20 20. 35 धावांमध्ये दुसरा गडी बाद झालाय. दोन्ही बंधुराजांनी आज योगदान काही दिले नाही. सुनील देखील लवकर बाद झाला, गोविंद 0 वरती बाद झाला. गोविंद कदाचित सांगत असेल बंधुराजांना की आज आपला दिवस नाहीये. 2 बंधुराजांच्या मध्ये बसले ते शरद काका. प्रदीप गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड राऊंड कडनं मार्ग होतो, टाकायला भास्करला आपण पाहू शकता. भास्कर भाने आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय, भाने बंधूंची जोडी. हो, चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कमलाकर केबीए तसं धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला. सदोतीस धावा. प्रदीप लेफ्ट हँड राऊंड कडे मार्ग स्ट्राईक केला आपण पाहू शकता. भास्कर भाने फुलटॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कमलाकर आहेत तिथे, दुसरी दाखवण्याचा प्रयत्न देखील करत नाहीये. तसं की धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला. 38 धावा स्ट्राईक केला आता. भाने चांगली बॅटिंग करतो, सुरुवात दमदार करून दिली. प्रदीप लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय, चेंडू स्वीप केलाय, गॅप शोधतोय का पाहायचं, मिड विकेटला क्षेत्ररक्षण डीप मधनं आलाय, चेंडूला फीड करेल, इथे 2 धावा होतात का पाहायचंय, फेकी अचूक येणं फार गरजेचं होतं. तसं की धाव फलकावरती आपण पाहू शकता 40 धावा आपण पाहू शकता यावेळेला. चांगली बॅटिंग करतोय पप्पू. सेमीफायनलची नंतर मॅच असणार आहे. देसाई 40+ विपक्ष जुळणबोली 40+. दोन्ही संघाच्या संघाकडे आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा. प्रदीप हा चेंडू लॉफ केला, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. खूप चांगला झेल घेतलाय सचिनने, कारण नितीनने मागाशी सांगितलं त्याच पट्ट्यात झेल येईल. नितीन हे अंदाज पाहिजे ना तुमच्याकडे, तुम्ही क्रिकेट खेळतात, तुम्हाला अंदाज पाहिजे. नितीनला तो अंदाज होता की बापू त्या विकेट त्या रेंजला खेळ एक तरी फटका, आणि तोच खेळला आणि बॅटर बाद झालाय. खूप चांगली बॅटिंग केली पप्पूने आपल्या संघासाठी. आमच्या कुठले कामाला इथे उपलब्ध नाहीयेत, पण सुशील सांगते 12 चेंडू 33 धावा पप्पूसाठी जरा जोरदार टाळू दे. 40 धावा धाव फलकातील लागले आहेत. 50 धावा नक्कीच झाल्या. पप्पूनी विचार केला की आपला संघ आपल्या वैयक्तिक धावापेक्षा संघाची धावसंख्या वेगाने वाढवणं फार गरजेचं आहे.
चांगला चेंडू खाली राहिला पडल्यानंतर गणेश आले डॉट चेंडूची समाप्ती 3 षटकाच्या समाप्त 40 चांगलं कमबॅक बघायला प्रदीपचं कौतुक करेल महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली आणि चांगली गोलंदाजी केली संघनायकांचा विश्वास बसवला त्यामुळे तो विश्वास लायक त्यांनी गोलंदाजी केली या षटकात धावा आल्यात आम्हाला सुशील सांगतात 5 धावा आल्यात एक 2 गडी त्यांनी बाद केलेत अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे इथून जो संघ जिंकेल तो पुन्हा एकदा फाईट बॅक करेल सेमीफायनल मध्ये नीता स्मृती आगासन 40+ संघाबरोबर विक्रम देखील मला वाटतं थोडंसं थंड प्यायचा आनंद घेत आहेत तर गरमी वाढली आहे थंडीचे जरी दिवस असतील तरी चला टॉस साठी या देसाई 40+ कॅप्टन आणि आपण बोलले तर जुळणबोली 40+ कॅप्टन टॉस साठी या नितीन आलेत आता एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा चला अशोक पाटील लवकर या नितीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघात 4थं षटक घेऊन येतोय चांगलं कमबॅक बघायला मिळालं 3ऱ्या षटकामध्ये भास्कर स्ट्राइक एंडला आहे भास्कर भाने आणि गणेश 2 स्ट्राइकला आहे नितीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय खाडीगाव यांकडून ऑन साइडला शॉट फाईन लेग एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला डीपला आपण पाहू शकता क्षेत्रक्षण शॉर्ट लेग रिझन मध्ये तैनात केलं एक मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑन ला क्षेत्रक्षण कारण लॉंग ऑन आणि मिड विकेट भरपूर मोठी गॅप आहे एक थर्ड मॅन पॉइंट एक क्षेत्रक्षण डीप पॉइंटला आपण पाहू शकता चांगला चेंडू तर बॅटर बंद काढला यावेळेला चेंडू चालला वेगाने मिड विकेटला चांगलं क्षेत्रक्षण 2 धावा होत आहेत का पाहायचंय अजूनही चेंडू उचलला जात नाहीये तो संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 42 हनुमान आहेत तिथे नितीन सुरुवात चांगली केली राईट आर्म ओव्हर द कड मारा करतो भास्करला स्ट्रायकरला भास्करला आपण पाहू शकता भास्कर भाने फुलटॉस उंच गेलाय घेलची शक्यता आहे क्षेत्रशक्ती ते आहे केबीए चूक होणार नाहीये बॅटर बाद कमलाकर भोरची एक वेगळी शैली ना झेल पकडण्याची नितीनला यश मिळालंय नवीन बॅटर तर प्रवीण ने आता कमबॅक केलंय 3ऱ्या षटकापासून कमबॅक करण्याचे इरादे स्पष्ट केले आहेत वैदेही प्रभात 40+ वाकलन संघाने 4 चेंडूमध्ये 5 धावा केल्या भास्कर यांनी तो बाद झालाय नवीन बॅटर तर प्रवीण वाकलन 40+ संघाने कमबॅक चांगलं केलंय ना प्रदीपचं कौतुक करेल काय गोलंदाजी केली डावखोरा गोलंदाजी धावांवरती अंकुश लावले विकेट मिळवल्या महत्वाची पप्पूची विकेट त्यांनी मिळवून दिली गोलंदाजी जरी पप्पू आपण तर करत गोलंदाज करतो आपण इथून मात्र मास्टर माइंडचं काम करतो प्रदीप गोलंदाजी करतो पण नितीन मात्र मास्टर माइंडचं काम करतो मैदानात आणि त्यांनी तो विकेट मिळवला आता प्रवीण देखील एक चांगला बॅटर आहे सलामीचा बॅटर आहे पण आज विचार केला तर तब्बल 5व्या क्रमांकावर तो फलंदाजीला आलाय चांगला चेंडू होता आडव्या बॅटने ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळत होता डॉट चेंडूची समाप्ती दे काय कमबॅक बघायला मिळालाय वाकलेन 40+ संघाचा पलटवार बघायला मिळालाय धावा खूप वेगाने वाढत होत्या 35 धावा 2 षटकात झाल्या होत्या पण त्यानंतर 3ऱ्या षटकात 5च आल्या आता नितीन देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय नितीन पाटील राईट आर्म ओव्हर द कड मार्क टाकला प्रवीण हा चेंडू लॉप केलाय जेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय चूक होणार नाहीये अजून एक महत्वाचा विकेट मिळतोय नितीनला काय कमबॅक बघायला मिळतंय वाकलन 40+ संघाचा शरद येतोय नवीन बॅटर बघा प्रदीपचं कौतुक करत त्यानंतर नितीन शरद आलाय शरद काका जबरदस्त कमबॅक 42 धावा 4थं षटक प्रगतीपथावर आहे
जबरदस्त गोलंदाजी, बॅटर मधून चेंडू निघून जातोय. काय कमबॅक आहे, काय गोलंदाजी बघायला मिळते वाकलन 40+ संघाच्या माध्यमातून. नितीन मगाशी स्वतः दुसऱ्यांना सल्ला देतो, पण आता त्याच सल्ल्याचा वापर स्वतः देखील करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते त्याच्या गोलंदाजीमध्ये. नितीन पुढे गोलंदाजी मार्कस टाकला. शरद हा चेंडू सरळ बॅटने खेळता यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. 1 बाउन्स, चेंडू गेलाय सीमारच्या पार. मच निडेड चौकार शरदच्या बॅट मधून. चला देसाई 40+ संघाचे संघनायक यायचं लवकर. पप्पू आलेले आहेत. पप्पू स्वागत आहे आपलं देखील. प्रदीप येतो गोलंदाजी मार्कवर. प्रदीपचं कौतुक कर, काय कमबॅक करून दिलं. शरद साठी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. शरद बाई गणेश आहेत. गणेशसाठी ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअरला एक स्टिअर केलाय चेंडूला. यावेळेला चेंडू चाललाय, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 48. खूप चांगलं कमबॅक. 2 षटकार नितीन काळने विचार केला तर 35. त्यानंतर कमबॅक बघा ना, काय जबरदस्त आहे वाकलन 40+ संघाचा. नाही इथून पप्पू बाद झाला आणि जणू काय आपण तर धावांना लगाम लागली. प्रदीप लेफ्ट हँड राऊंड घटना मारा करतोय. फुल टॉस होता यावेळेला. फायदा उचलता येत नाहीये. चांगले स्ट्रेक्शन जयेंद्रचं बघायला मिळते. चेंडूला जाऊ देत नाहीये. कलेक्टिंग खूप चांगली बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 48 झाले आहेत. त्यानंतर सेमीफायनलची मॅच आपण पाहणार. पहिली सेमीफायनल देसाई 40+ विपक्ष जुनं डोंबिवली 40+. तिथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाईल. सचिन उर्फ पप्पू देखील आले आहेत. फुल टॉस आहे. ड्रायव्हरचा बॅटच्या आतल्या टोला लागतोय. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामधनं वेगाने 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. उपयुक्त चौकार येतोय. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. 50 कंप्लीट. 52 धावा टाळून अडवली 40+ संघासाठी. 52 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. आता धावा येत आहेत कशा त्या महत्वाच्या नाहीत. येणं फार गरजेचं आहे. 15 चेंडू मध्ये जर विचार केला तर 17 धावा आल्या आता. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रदीप चांगला चेंडू स्टिअर. पुन्हा एकदा चूक केली यावेळेला. गोलंदाज काय करेल मग. दरम्यानच्या क्षेत्रात चूक केली. चेंडू चांगला होता प्रदीपचा. स्टेअर केला यावेळेला. दिशा दिली. धावसंख्या धावफल करते वेगाने वाढते यावेळेला. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 56. उपयुक्त फलंदाजी करतो यावेळेला गणेश शेलार. खूप चांगली बॅटिंग करतो. 2 चौकार आले सलगच्या चेंडूवरती. धावा नव्हत्या त्या धावा थांबलेल्या. त्या धावा आता वेगाने वाढतायत ना. अशा प्रकारे थर्डमॅन फाईन लेग क्षेत्र असं नाही. इथे जर तुम्ही चुका केल्या तर चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातो. प्रदीप लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्ग टाकला गणेशला आपण पाहू शकता. चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. काय बॅटिंग बघायला मिळाले. स्क्वेअरकटचा लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पार. गणेशच्या बॅटमधून 3 चेंडू 3 चौकार. बॅटिंग आवडते गणेशची टाळ्या होऊन देते. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग.
वेदई 11 प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+. पुढच्या मॅच मध्ये जुनी डोंबिवली 40+ ने टॉस जिंकलाय. सचिन निर्णय डिसिजन अजूनही आला नाहीये. डिसिजन अजूनही त्यांचं आमच्यापर्यंत आला नाहीये. टॉस जिंकलेलं आहे. जयेंद्र शेठ बोडके साहेबांना तुम्ही पाहतायत. सलामी जोडी आपण पाहतोय. नितीन आणि हनुमान ही वेदई प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ संघ सलामी जोडी. आणि पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सुनील भाणे. चला स्पीडअप करा, स्पीडअप. यानंतर 3 मॅच आहेत अजूनही, 2 सेमीफायनल फायनल. त्यामुळे घाई करा प्लीज. वारंवार आम्ही सूचना करतोय. पुढच्या मॅच मध्ये टॉस झालेला आहे. नितीन आणि हनुमान. पहिला चेंडू आपण पाहतोय. सुनील भाणे साई भक्त. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. मिडॉप आहे, मिडॉन आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट. एकच खेळाडू मला वाटतं 38 सर्कलच्या बाहेर आहे. त्यामुळे शरद भाणे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. आणि पहिला चेंडू डॉट टाकलाय. फुल टॉस आहे आणि त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. रेग्युलर संघ सुद्धा आपण पाहिजे सेमीफायनल मध्ये दाखल झाला. सोनारपाडा संघाला पराभूत करून केतन मात्र पुन्हा संघामध्ये दाखल झालेत. ऋषीने ती मॅच टर्न केली. ते चेंडू हवेत आहे. जजमेंट चांगला होता मात्र गणेश शिलार होते. 2 धावा मिळाल्यात. चांगला चेंडू होता बघा. कमबॅक केलंय सुनीलने. डॉट बॉल. लक्ष आपण पाहिलं या मॅच मध्ये 65 धावांचे. 65 धावा चेस करायचे. कंपल्सरी चेसिंग. दुपारच्या 17 धावा भरपूर पाहायला मिळाल्यात. पहिल्या मॅच पासून 50+. अपील स्ट्रॉंग आहे. पायचीच्या स्वरूपात फलंदाज नितीन बाद होतील कारण चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. स्पर्धेमध्ये 20,000 रुपये. द्वितीय क्रमांक 10,000. अपील स्ट्रॉंग आहे आणि यासाठी आम्ही थांबतो ज्यावेळी चेंडू रिलीज होतो कारण की बऱ्याच वेळा पंचांना समजत नाही. त्यामुळे बॉल रिलीज होतो त्यावेळी थांबणं गरजेचं आहे. डॉट बॉल. चिलगाव चषक क्रमांक 20,000. द्वितीय क्रमांक 10,000. एकूण 30,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे बहुत चांगली संकल्पना. दुसऱ्या 2 मॅच जिंकल्या तुम्ही फायनल मॅच खेळाल 8 टीम मध्ये. आणि ट्रॉफीज मला वाटतं 6,000 पेक्षा जास्त ट्रॉफीची किंमत असेल म्हणजे जी प्रवेश फी. सुगंधा लिमकर 9,000 रुपयाच्या ट्रॉफीज आहेत. म्हणजे अजून काय पाहिजे बघू. 40+ क्रिकेट मध्ये तुम्हाला
कोल्ड्रिंकची व्यवस्था, फ्रूटची व्यवस्था आणि त्यानंतर सुंदर ट्रॉफीज आणि 2 मॅच जिंकल्यानंतर फायनल मॅच खेळायला मिळते, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. लताबाई सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ अलीम सुगंध अलोमकर यांच्याकडे ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. चला स्पीडअप करा, थोडंसं फास्ट घ्या, अपील स्ट्रॉंग होतं. यावर्षी आपण पाहिलं तर 40+ संघटनेमध्ये मोठी देसाई 40+ संघ सुद्धा ऍड झालाय, बामाली संघ ऍड झालाय, खोनी संघ ऍड झालाय आणि दहिसर यावर्षी मोठी देसाई 40+ संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. ज्ञानेश्वर अँड कंपनी त्यांनाही शुभेच्छा असतील. गोलंदाज प्रवीण भाणे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात अशोक संख्या सुनील भाणेने धावा खर्च केल्या होत्या 8. प्रवीणने पहिल्या चेंडूत एक सिंगल दिली. 65 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. बैराम पाटील बघा थोडंसं राऊंड अप घेत आहेत. स्ट्राईक एंडला सचिन आहेत. सचिनच्या बॅट मधला फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर चौकार. सचिनच्या बॅट मधून फुलटॉस आणि त्याला पाठवून दिलंय स्क्वेअर लेगच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता ही फटका चांगला आहे, मात्र स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक शरद आलेत, मात्र त्यांच्या आवागाच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी करतात प्रवीण भाणे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत फलंदाज सचिनच्या बॅट मधून सिक्सर. देसाई आणि आगासन विरुद्ध यातून विजेता संघ अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर मेगा फायनल. चंद्रकांत पाटील बघा नीता स्मृती टीमचे संघ मालक, लकी पॅकर्स आहेत चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील यांना माहिती आहे सट्टा कोणावरती लावायचा. हाही फटका चांगला आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. सचिन चांगली फटकेबाजी करतात त्या मॅच मध्ये जेव्हापासून मैदानात आले. 3 धावसंख्या 27, 5 चेंडूमध्ये 18 धावा केल्यात. प्रवीण डान्सिंग डाऊन द विकेट. फटका आवडला असेल तर टाळा झाल्या पहिल्या फटक्यासाठी. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना सचिनला तुम्ही पाहता या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहतो पहिल्या षटकात फक्त 8 धावा त्यांनी धावा झालेत. अशोक आम्हाला सांगते डबल 3 33.
35 धावा केल्या होत्या बाळू पाटील आणि प्रत्युत्तर देताना 33 धावा वाकलन संघाने केल्या. वेदई 11 प्रभात क्रिकेट संघ वाकलन. हरेश भोईर यांचा मी नेहमी उल्लेख करतो, त्यांच्याच कन्येचं नाव आहे वेदई प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+. हनुमानला माहिती आहे 2 षटकात 33 आल्या, त्यामुळे 3 षटकात 32 महाग नाहीयेत आपल्या टीमसाठी. साई म्हात्रे येत आहेत. सचिन म्हात्रे कॅप्टनच्या भूमिकेत होते. दिलीप पाटील थोडीशी चर्चा करतायत. जुनी डोंबिवली आणि देसाई पुढची मॅच. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुनील भाने. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये, हे चांगलं ठाऊक आहे. बघा सुनील भाने आता कमबॅक करतील का. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने घेतो हनुमानच्या बॅट मधून. सिंगल मिळाले. घाई का करताय सचिन, कारण सचिनच्या बॅट मध्ये धावा येत आहेत. 2 षटकार आलेत, 3 चौकार आलेत. सचिन घाई का करतायत. धावसंख्या 34. 31 धावांच्या जुनी गरज आहे. 17 चेंडू 31 धावा. महेश अलीमकर येत आहेत. सकाळच्या सत्रात ते उपस्थित होते, मात्र इथे चेंडू बेस्ट टायमिंग झालाय. शरद काका यांनी एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. सचिन जो चांगली बॅटिंग करत होता तो मात्र आता तंबूच्या आश्रया पलटलाय. फलंदाज बाद होते. देसाई संघाबरोबर सचिन मात्र कॅप्टन. टॉस गमावलाय, मात्र सचिन मात्र कदाचित टॉस जिंकला असं मला वाटतं फिल्डिंगच घेतली असती आणि त्यांना फिल्डिंग मिळाली. जयेंद्र येतात. जयेंद्र भोईर बॅटिंग करण्यासाठी. कोटी+ संघटनेचे सदस्य बघा हनुमान पाटील सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांना पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये मात्र सुनील भानेने कमबॅक केलंय, कारण महत्वाची विकेट आहे. आणि सचिनने 3 चौकार 2 षटकार मारले होते, त्या सचिनची विकेट घेतली आहे. अशोक मला सांगतात 16 बॉल मध्ये 31 अजूनही करायचे आहेत आणि जयेंद्रने बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिल्या आहेत. पावसाळी असो टेनिस क्रिकेट असो, त्यामुळे 16-31 मार्क नाही आहेत. मात्र बघा सुनील भाने हा एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे. पायचीचं स्टॉपिंग मध्ये इथून मला तरी असं वाटतं की ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि संजय वास्कर यांचा योग्य डिसिजन आहे लेग बाईस. त्यामुळे सुनील भानेने सुद्धा जास्त अपील केले की इथून आम्ही बरोबर स्टँडच्या समोरूनच समालोचन करतोय. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्यामुळे स्ट्रॉंग अपील केली नाहीये भास्कर यांनी सुद्धा. भास्करला माहिती ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. खेळावृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जरी पंच मैदानात असतील, तुम्ही पंचांवरती दबाव आणून फायदा नाहीये. फेअर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 15 बॉल मध्ये 30 करायचे, म्हणजे चेंडू पासून 15 धावा जास्त आहेत अजूनही, त्यामुळे एखादा षटकार चौकार येणं गरजेचं आहे. हनुमान प्रयत्न करताय, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 2 धावा पूर्ण होतील का बघायच्या आहे आणि थ्रो फेकी थोडीशी उशीर आली. ॲक्युरेट जरूर आहे, मात्र उशीर आली. 14 चेंडू 28 आता या मॅच मध्ये करायचे. 14 चेंडू 28 या मॅच मध्ये करायचे. सुनील भाने चांगली गोलंदाजी करतायत, दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. इथे फटका चांगला आहे, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी हनुमान मात्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या, कारण एका साईडला काही ठिकाणी पाणी आहेत. मात्र मॅच चेंडू आलाय. मला वाटतं बघा आमचे सर्व आयोजन समिती, सर्व आमचे खेळाडू 40+चे त्यांचं खरंच कौतुक करेल. अजूनपर्यंत एकही चेंडू हरवला नाहीये सकाळपासून. सर्व आपल्या जागेवर योग्यरित्या काम करतायत, कारण की त्यामध्ये आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या टीमची स्पर्धा आहे, त्यामुळे कोणत्याही गालबोट लागणार नाही हाच प्रयत्न असतो आयोजकांचा नेहमी. मात्र बऱ्याच वेळा हा चांगला चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. बघा सुनील भाने, बघा जयेंद्र भोईर, सुनील भाने, थोडंसं चेहऱ्यावरती असे तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा करायच्या, 23 पाणी घेऊन जायचं मैदानात. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर
कानमंत्र दिला असेल की 12-23 एका गोलंदाज 2 षटकं झालेली आहेत. ची गरज आहे. पप्पू भाणे आलेत. 12 चेंडू 23. 12 चेंडू 23. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. 11 बॉल 21. 11 चेंडू मध्ये 21. हॅलो हॅलो. 11 चेंडू मध्ये 21 करायचे बाजूने. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. दहा चेंडू 17 धावांची गरज. थोडासा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. जयेंद्र भोईर बघा थोडस वेगाने धावतायत. उशिरा धावतायत म्हणजे वेगाने धावतायत. 9 चेंडू 15 धावांची गरज. नऊ चेंडू 15 धावांची गरज. 9 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे फिल्डिंग खराब आहे. चुका आणि चुका करतोय वारंवार. अडवली फोर्टी संघ. 8 चेंडू आणि 13 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. येणारे 8 चेंडू 13 धावा. 8 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. 40+ संघटनेचा नियम आहे. 40+ संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. 8 चेंडू 13. कोणी आणि आयरेमध्ये बघा मॅच टाय झाली होती. कंपल्सरी चेसिंग होती मात्र त्यामुळे कोणी संघाने ती मॅच गमावली आणि आयरे संघाने 1 धावेने मॅच जिंकलेली. 7 चेंडू 12. हॅलो हॅलो. 7 चेंडू 12. 7-12. सात चेंडू 12 धाबा. इथे फटका चांगला आहे मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे बघा. जयेंद्र भोईर यांची चालाकी बघा. त्यांना माझी थ्रो फेकली.
7 चेंडू आणि 10 धावांची गरज. सात चेंडू 10 धावांची गरज. बॅकफुटला गेले, जागा बनवली, फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, जबरदस्त. कॅप्टनने चौकार अडवला बघा. गोलंदाज भास्कर आलेत. 5 चेंडूमध्ये 9 कंपल्सरी चेसिंग. आता ह्या मॅच मध्ये मजा येईल, कारण की मॅच शेवटच्या षटकामध्ये जेव्हा जेव्हा येते नक्कीच रफ आणि चेंडूला पाठवून दिला जयेंद्र भोईरने स्क्वेअर लेगच्या वरून. मॅच खुली करणारा षटकार. आणि सामना जिंकला जयेंद्र भोईरने. मॅच टर्न केली. मी मगाशी उल्लेख केला की